हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मस्त आहात ना? आज मी तुमच्या तोंडाला चव आणणारी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, तेच म्हणजे मसाला शंकरपाळी। एक वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये हळद, मीठ, तिखट आणि काही मसाले घालून थोडासा सोडा घालून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालून हलक्या हाताने ते छान मळून घ्यायचं। अगदी थोडं थोडं पाणी घालतच मळायचं, एकदम जास्त झालं तर ते एकजीव व्हायला खूप कठीण जातं। छान मळून घेऊन झालं की त्यानंतर ते पीठ 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं। 10 मिनिटानंतर त्याचं स्ट्रक्चर असं सॉफ्ट झालेलं असतं। त्यानंतर छान एका चपातीचा हुंडा करून घ्यायचा आणि थोडासा मैदा टाकून लाटून घ्यायचा। एका चपाती एवढं छान लाटून घेतलं की त्यानंतर त्याला शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि सिंपल आहे। इव्हनिंगच्या वेळेला आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं चहासोबत, तेव्हा हा ऑप्शन एकच नंबर आहे। छान असं कट करून झालं की त्यानंतर तेलामध्ये खरपूस होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं। हा किती छान अगदी टम्म शंकरपाळ्या फुगत आहेत। बारीक गॅसवर मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं की याची चव ही खूप छान लागते आणि आपण इव्हनिंगच्या वेळेला आणि लहान मुलांना पण ह्या गोष्टी खायला देऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा बनवून पहा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण।